नमस्कार. सा निकला रंग. मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. परत तुम्ही म्हणाल आज काय लाटणं घेतलं आहे. लाटणं मला खूप उपयोगी आहे आणि ह्या लाटण्याच्या साह्याने सुद्धा तुमचं जे फ्रोझन शोल्डर आहे, बऱ्याच जणांनी फ्रोझन शोल्डरबद्दल काहीतरी सांगा, सोपे उपाय सांगा. तर मला खूप जसं मी पायाला सांगितलं तसं ह्या लाटण्याच्या साह्यानेसुद्धा तुम्ही फ्रोझन शोल्डर अगदी छानपैकी क्युअर करू शकता. अगदी सोपे व्यायाम आहे. कुठेही त्याला एकदम हे करायचं नाही, खिचातानी करायची नाही की खूप आपण असं जवळजवळ आपल्या वयाला जे होईल आहे, सुटेबल होईल तेच करायचं आहे. एकदा डॉक्टरांकडनं कन्फर्म करून घेतलं आहे का की तुमचं हे फ्रोझन शोल्डर आहे का, आणि ज्यांना फ्रोझन शोल्डर नसेल त्यांनीसुद्धा हे व्यायाम करा, म्हणजे भविष्यात कधी तुम्हाला फ्रोझन शोल्डर होणार नाही. तर फ्रोझन शोल्डर करताना मी आता पहिल्यांदा तुम्हाला की नाही माहिती का, आपल्याला सूक्ष्म हालचाली करायच्या असतात. कारण कसं असतं, एकदमच तुम्ही व्यायाम चालू केला तर काही वेळेस आपल्या स्नायूंवर तो म्हणजे असा ताण येऊ शकतो. तर आपले हे जे कुठल्या भागावर आपला हा शोल्डर दुखतं आहे का, हे शोल्डर दुखतं आहे का, हे साधारण आपण लक्षात घ्यायचं आणि कुठेही त्याला जोर जबरदस्ती करू नका. आता आपल्याला एक सूक्ष्म हालचाली करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या स्नायूंमध्ये थोडासा जो ताठरपणा आलेला असतो तो कमी होतो. तर आता काय करायचं, श्वास घ्यायचा आणि हे आपले शोल्डर्स आहे हे कानांना अगदी टच होईल एवढे वर घ्यायचे. बघा, हे बघा असं हे जितके जास्तीत जास्त आपल्या कानांपर्यंत उचलून नेता येईल तेवढे हे न्यायचे आहे हे शोल्डर, जेणेकरून इथले जे स्नायू आहे हे हळूहळू शिथिल होतील. हे आता हे आपण वर घेतले, आता आपल्याला हे मागे करायचे. आता परत श्वास घेत घेत आपल्याला हे पहा, आपण श्वास घेत घेत मागे घेतले आणि श्वास सोडत सोडत आपण असं पोट पुढे आणले. परत बघा, हे सगळे व्यायाम म्हणजे मी तुम्हाला सांगितले 8 ते 10 वेळा तुम्हाला आता हे करायचे आहेत. म्हणजे पहिलावाला असावाला, नंतर हा सुद्धा 8 ते 10. आता नंतर आहे तो आपण ह्याच्या लाटणं घेऊन करायचं आहे. लाटणं घेतल्यामुळे काय होतं, आपले हात जे ह्याच्यातलं 2 हातातलं जे अंतर आहे की नाही हे समान राहतं. तुमच्याकडे लाटणं हे सगळ्यांकडे असतं. काठीने परत मग मोठी झाली छोटी झाली त्याच्यापेक्षा लाटणं घ्या. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की आपल्या लाटण्याचे पायांसाठी आपण, तर आता हे मी लाटणं घेते. हे बघा, हे लाटणं घेते. या लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला व्यायाम करायचा आहे. बघा, हे समोर श्वास घेतला, बाहेर केलं, हे पहा. ह्याच्यामुळे काय होतं, आपलं हे जे शोल्डर आहे ह्याच्यात ठराविक अंतर येतं. श्वास घेत घेत आपण हे केलं आणि श्वास सोडत सोडत इकडे आणायचा. आलं लक्षात. आता दुसरा अजून एक व्यायाम की आपले हे जे हात आहे हे खालती आपल्याला कुठेही ताण द्यायचा नाही, काही नाही. आणि आपले हे हात अगदी सोप्या पद्धतीने आधी हे पहा, हे आधी असे हलवा. 1 2 3 4 5 6 7 8. नंतर अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 झालं. म्हणजे एकदा आपण समोर केले, असे केले, हे झाले. आता गोलाकार फिरवायचे आपल्याला. तर वाका खालती जेवढं शक्य होईल तेवढं हे पहा. 1 2 3 4 5 6 7 8
आता उलटं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे हे जे गोल फिरवले त्याच्यामुळे आपण आता असं एकदा असे आणि असे, ज्याच्यामुळे इथले जे स्नायू असते ना हे हॉप असे जे ताठरपणा आलेला असतो तो लूज होईल. आहे परत एक लाटण्याचं हे सांगते, म्हणजे तुम्ही कंटिन्युअस लाटण्याचं एकदा हातात घेतल्यावर लगेचच केला तरी चालेल. हे अंतर हे 1, हे पहा 2 3 4 5 6 7 8. असं तुम्ही परत उलटा क्रम म्हणा त्याचं. हे पहा 8 7 6 5 4 3 2 1. हे लाटण्याचा हा पण झाला. आता अजून एक व्यायाम म्हणजे काय, हे जे आपलं हा हात आहे की नाही एकदा हे पहा, हा इकडे असा आहे पहा 1 2, हे पहा 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 2 1. हे झाले तुमचे अगदी सोपे व्यायाम. एवढेच करा, खूप ताणाताणी करू नका. आता हे एवढं झालं आणि तुमच्या हाताला जर हे म्हणजे दुखणं जरा कमी झालं तर एक मात्र तुम्हाला स्ट्रेचिंगचा व्यायाम दाखवते. तो मात्र तुम्ही सगळ्यांनी ज्यांना फ्रोझन शोल्डर नाही त्यांनी आत्तापासूनच सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला पुढे कधी फ्रोझन शोल्डरचा त्रास होणार नाही. हे पाक आता हा जो व्यायाम आहे की नाही ह्याच्यामध्ये हे जे बोट आहे हे असे ताणायचे, इथून हा भाग आहे तो घट्ट करत द्यायचा आणि उच्छ्वास सोडायचा आणि श्वास घेत घेत हात वर करायचे, असे उलटे करायचे, बाहेर अंगठा एकमेकात असे अडकवा, उलटे करा आणि वरती ताडा. असं आता परत दाखवते तुम्हाला. हे पहा श्वास पूर्ण भरून घ्या. कमरेपासूनचा भाग आहे हा टाईटच ठेवा. हात एकमेकात अंगठ्यात अडकून घ्या. वरच्या बाजूला किंचित ताण द्या. आता हा आपल्याला श्वास 4 भागात हे करायचा आहे, विभागायचा आहे. श्वास पूर्ण भरून घेतलेला आहे. हे बघा हा मी कसा सोडते, लक्ष द्या. श्वासाबरोबर केल्यामुळे आपल्या पूर्ण इथपर्यंत आपलं हे रक्त हलतं आहे वगैरे आपल्याला बरोबर कळतं. हे पहा हा आपलं भूमिती जो शिकवलेला की नाही अँगल, हे पहा 45 180 असे जे आहे तसा कोन घ्या आणि याप्रमाणे इथे घेतल्यावर तर अगदी पूर्ण ब्लड सर्क्युलेशन या बोटापर्यंत होतं हे आपल्या लक्षात येतं. फक्त श्वास व्यवस्थित पूर्ण भरून घ्यायचा, म्हणजे आपण वरती केल्यासुद्धा थोडासा शिल्लक राहतो, म्हणजे घ्यायचा असा परत हलवून आपला पूर्ण अगदी लक्षात येतं. इथपर्यंत श्वास पूर्ण भरून घ्या. परत एकदा दाखवते, लक्ष देऊन बघा. आता मी हे बोटं ताणले आहे, कमरेपासूनचा भाग मी टाईट केला आहे, खालचा भाग. उच्छ्वास खालती येताना म्हणजे हा एवढ्या अँगलनं की हळूहळू हा भाग पण शिथिल करायचा बरं का, म्हणजे परफेक्ट होतं. परत एकदा बघा, साधारण हे 8 वेळा करायचं, म्हणजे तुमचे अगदी इथले बरोबर स्ट्रेचिंग होतं. जे लॅपटॉपवर काम करतात किंवा बाकी बैठक काम करतात त्यांनी हा व्यायाम करा. फ्रोझन शोल्डर पण होणार नाही, स्पॉन्डिलायटिसचा पण त्रास नाही होणार. तर आधीच आपण म्हणतात ना काळजी घ्यायची, म्हणजे रोग पुढे होणारच नाही. हे पहा परत एकदा बघा. हळू करायचं, एकदम हळू. हे अंगठे मी एकमेकात अडकवले, हात उलटे केले, माझ्या हाताची पोझिशन तुम्ही बघा, हात असे बाहेर आहेत.
तळवे. परत वरती ताणलं म्हणजे पोटसुद्धा आपलं आत जातं. पोटाचा आकार जो घेर वाटलेला असतो तो सुद्धा या व्यायामाने कमी होतो. हे पहा असं अत्यंत प्रभावशाली आहे हा व्यायाम. तुम्ही नक्की करा. आणि म्हणजे मनामध्ये हा भाव आणायचा की माझं इथे गेल्यामुळे माझं दुखणं कमी झालं आहे, हा माझा हात इथे आला आहे म्हणून कमी झालेला आहे, इथे माझा रक्तप्रवाह पूर्ण अगदी या बोटाच्या या पेरापर्यंत, मधल्या बोटाच्या पेरापर्यंत पोचलेला आहे रक्तप्रवाह, असा भाव आणून करा. म्हणजे तुमचं दुखणं कुठे पडून जाईल. तेव्हा फक्त सातत्य ठेवा, हळूवार करा, कुठेही त्याला जोर जबरदस्ती करू नका. आपल्या वयाच्या मानाने आपल्या व्यायामाचा जो हे असतो वेग असतो एकसारखा ठेवायचा. मध्येच खूप गडबड करायचं नाही, खूप गडबडही करायचं नाही किंवा खूप संथही ठेवायचा नाही, खूप संथही नाही. साधारण एक लय मेंटेन करायची, म्हणजे आपल्या शरीरामध्ये पण ती लय भिनते. अजून एक तुम्हाला पॉईंट सांगते की प्रत्येकाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं प्रेशर पॉईंट कुठला द्यायचा, तर प्रेशर पॉईंट पण तुम्हाला दाखवते कुठला द्यायचा आहे ते. तुम्हाला मी प्रेशर पॉईंट दाखवते की कुठला प्रेशर पॉईंटनी तुम्हाला हे म्हणजे कमी होऊ शकतो. तर तुम्हाला सांगितलं होतं ॲक्युप्रेशरमध्ये हे जे आहे हे डोकं आहे, हे जे आहे ते आपली इथे ही मान आहे, हे जे दोन आहे हे जे दोन कडेचे बोट आहेत हे आपले हात आहेत, हे हात आहेत, आणि हे दोन मधले बोटं आहेत ते पाय आहे. तर आपल्या फ्रोझन शोल्डर झाला आहे, तर इथे ज्या बाजूचा झाला आहे त्या बाजूला असा इथे प्रेशर द्या. हे पहा दिसतंय तुम्हाला, मागणं आणि पुढनं असं प्रेशर द्या. हे पहा दोन बोटं मध्ये जरा प्रेशर द्या. कुठल्या या दोन कडेच्या, म्हणजे हे पहा या आणि या, हे दोन बोटं तर पायाची आहेत, त्यामुळे या दोन बोटांच्या आपल्याला फ्रोझन शोल्डरसाठी या पॉईंटवर आणि या पॉईंटवर प्रेशर द्यायचं आहे. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं फिरवा. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, परत इथे पण क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, किंवा असं दाबायचं सोडायचं, दाबायचं सोडायचं, असं तुम्ही एक 25-30 वेळा करा. नक्की तुमच्या फ्रोझन शोल्डरचं दुखणं कमी होईल. बघा, तुम्ही करून बघा, सातत्य ठेवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा बरं का, कारण बऱ्याच जणांना आजकाल फ्रोझन शोल्डर होत आहे. तर ह्याच्यावर हा अचूक रामबाण हे व्यायाम आहे, छोटे छोटे व्यायाम आहे, नक्की करून बघा, फायदा होईल. धन्यवाद.